नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत मार्केटसारखाच माझा किंवा फ्रुटी घरच्या घरी. ही होममेड फ्रुटी आहे आणि तुम्ही सहज पटकन बनवू शकता. शिवाय आपण कोणत्याही केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्हचा वापर केला नसल्यामुळे ही फ्रुटी सेफ आहे. एक हप्त्यासाठी या फ्रुटीला तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता. शिवाय तुम्ही ही फ्रुटी बनवून ठेवली की आठवडाभर मुलांना कधीही केव्हाही कितीही देऊ शकता. कारण ही आपण घरी बनवली आणि अगदी प्यायला सेफ आहे. शिवाय आपण एका आंब्यापासून 5 ते 6 ग्लास फ्रुटी बनवू शकतो. म्हणून ही बजेट फ्रेंडली सुद्धा आहे आणि प्यायला सुद्धा मार्केटमध्ये ज्याप्रमाणे फ्रुटी असते त्याचप्रमाणे टेस्टी आहे. चला तर मग बनवूया. त्यासाठी मी हा पिकलेला आंबा घेतलेला आहे आणि सोबत एक कच्ची कैरी घेतलेली आहे. आता आपल्याला दोन्ही कैरी आणि आंबा स्वच्छ धुवून काढायचा आहे. नंतर पिकलेल्या आंब्याचा आपल्याला पूर्णपणे गर काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे जो केशरी कलरचा आंबा मिळतो ना, तो आंबासुद्धा वापरू शकता. त्यामुळे फ्रुटीचा कलर ज्याप्रमाणे मार्केटमधील फ्रुटीचा कलर असतो ना, त्याच प्रकारचा कलर होईल. बाकी टेस्टमध्ये जास्त फरक पडणार नाही. नसेल तर काही हरकत नाही. जो आंबा पिकलेला अवेलेबल असेल त्याचीसुद्धा तुम्ही फ्रुटी करू शकता. खूप छान अशी टेस्ट येईल. तर अशा प्रकारे आपल्याला सर्वच आंब्याचे असे बारीक बारीक काप काढायचे आहेत आणि त्याचा गर काढून घ्यायचा आहे. तर एवढा गर एका आंब्याचा निघालेला आहे. आता आपण कैरी घेणार आहोत. कैरी पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कैरीची वरची साल काढून घ्यायची आहे. कैरी इथे आपल्याला आंबट किंवा जास्त गोड असेल तर त्यानुसार प्रमाण घ्यायचं आहे. आंबट असेल तर अर्धीच कैरी घ्या आणि थोडीशी गोड असेल तर तुम्ही पूर्ण एक कैरीसुद्धा घेऊ शकता. नंतर या कैरीचे पण आपल्याला छोटे छोटे असे पीसेस करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता की मी इथे पूर्ण कैरी वापरलेली आहे, कारण ही कैरी जास्त आंबट नाही आहे, थोडी गोड आहे. तर एवढे पीसेस आपल्याला कैरीचे झालेले आहेत. नंतर आता आपण जो पिकलेला कैरीचा गर काढला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि जी कैरी चिरलेली होती बारीक ती पण मिक्सरच्या भांड्यामध्ये याच पिकलेल्या गरात टाकून घ्यायची आहे. आणि आता इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे. तर इथं तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी आंबट असेल तर साखरेचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता. पण 1 कप साखरेचं प्रमाण हे पुरेसं आहे. आता याला आपल्याला बारीक असा गर काढून घ्यायचा आहे मिक्सरमधून. 2 ते 3 वेळा मिक्सरमधून हे फिरवल्यानंतर छान असा बारीक गर तयार होतो. तर तुम्ही बघू शकता की किती छान असा कलर आलेला आहे. ही फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे. जर का याच्यामध्ये छोटे छोटे कैरीचे तुकडे राहिले असतील तर परत 1 ते 2 मिनिटं मिक्सरमध्ये फिरवून याची फाईन अशी पेस्ट काढून घेऊ. नंतर आता ही पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून गाळून घ्यायची आहे. शक्यतो यामध्ये छोट्या मोठ्या कैरीच्या फोडी राहू शकतात किंवा आंब्याचे छोटे छोटे छालं राहू शकतात. असं गाळल्यामुळे ते वरच राहतील आणि आपल्याला फाईन अशी खाली एकदम फाईन पेस्ट मिळेल. अशा प्रकारे आंब्याचा सर्वच गर आपण गाळून घेतलेला आहे. त्यामध्ये राहिलेले काही छोटे मोठे काप असतील ते वर दिसतच आहेत. तर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गर काढला होता त्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून आपण हे भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत आणि हे पाणी आपल्याला त्या गरामध्ये चाळून घ्यायचं आहे. तर जवळपास आपल्याला अर्धा कप इथे पाणी लागलेलं आहे. नंतर हे पाणी आपल्याला गरामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 मिनिटभर आपण हे चमच्याने मिक्स करत राहू आणि नंतर हा गर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि गॅस मंद आचेवर केलेला आहे. नंतर 3 ते 4 मिनटं आपल्याला यामध्ये सतत चमचा ठेवत हा गर शिजवून घ्यायचा आहे. जसा हा गर शिजतो ना तसा तसा छान असा वास येतो, जणू फ्रुटीचाच वास आहे. या प्रकारे या गराचा वास येतो. नंतर आपल्याला 1 ते 2 मिनटं हा गर छान आपण शिजवून घेणार आहोत. यामध्ये आपण साखर टाकलेली आहे. जशी जशी साखर विरघळेल तसा तसा हा गर पातळ होत जाईल. तर तुम्ही बघू शकता की एवढा पातळ हा गर झालेला आहे. मिश्रण ट्रान्सल्युशन झालं पाहिजे इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. जवळजवळ 1 मिनिटभर परत आपण या गराला उकळी काढून घेणार आहोत. नंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये शिफ्ट करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की आपलं हे मिश्रण जवळपास असं झालेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे. आता आपल्याला इथं परत एकदा हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर मिश्रणामध्ये आपल्याला हे पाणी पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. त्यासाठी हा गर एक चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ. म्हणजे आपल्याला इथं अंदाज येईल की कितपत पाणी आपल्याला या फ्रुटीमध्ये ॲड करावी लागते. जर जास्तच घट्ट असेल तर आणखी आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत. जवळजवळ 3 ते 4 बाऊल इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजेच आपलं टेक्स्चर आता जवळपास मार्केटमधल्या फ्रुटीसारखंच टेक्स्चर होईल. कलरसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान असा आलेला आहे. तर अशा प्रकारे हे आपली फ्रुटी इथे तयार झालेली आहे. आता आपण याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, कारण थंड फ्रुटी प्यायला खूप छान वाटते. अर्ध्या तासानंतर छान अशी फ्रुटी आपली तयार होईल. तर तुम्ही बघू शकता अर्धा तास झालेला आहे आणि आपली फ्रुटीसुद्धा छान थंड झालेली आहे. तर इथे मी अर्धा लिंबू पिळून टाकत आहे. लिंबामुळे छान अशी फ्रुटीला आंबट चव येणार आहे आणि फ्लेवरसुद्धा छान येणार आहे.
तर अशा प्रकारे मार्केटसारखी फ्रुटी घरच्या घरीच तयार आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. बाहेरची केमिकल्सयुक्त फ्रुटी मुलांना दिल्यापेक्षा घरीच ही फ्रुटी करून बघा. पटकन होते आणि सहज अशी सोपी ही रेसिपी आहे. बनवली की आपण हवाबंद बॉटलमध्ये आठवडाभर सहज स्टोअर करू शकतो. नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. शेअरसुद्धा करा. धन्यवाद.